Preview. सर वेट सर कमिशनर साहब प्लीज सर थैंक यू सर इधर ही खड़ा इधर ही खड़ा मी सौ शशिकला खोबरे, सावित्रीबाई फुले भाजी मंडई, संभाजी पेठ, संभाजी नगर। अभी जो आज 22 तारीख के दिन जो सावित्रीबाई फुले भाजी मंडई का लोकार्पण सोहळा हो गया, जिसमें महानगर पालिका के सब पदाधिकारी, सावे साहब, मकरिया साहब, डॉक्टर भागवत कराड़ साहब, टोटल मान्यवर आए थे। और इस माध्यम से जो मंडी आज 14 साल से बंद थी वो अभी खुलने जा रही है। सब व्यापारियों, सब ग्राहकों को ऐसी विनंती करती हूँ मैं कि आने वाले 1 तारीख से ये भाजी मंडी ओपन होंगी और आप सबने ये भाजी मंडी में आके सब्जी लेने का लाभ उठाना है। और आपको सबको मालूम है या जिसको मालूम नहीं का, सबसे सस्ती, स्वच्छ और सुंदर सब्जी मिलने का एकमेव ठिकाना औरंगपुरा है, अपना संभाजी पेठ है। आप सबने आके यहाँ हमें सहकार्य करे और हमारे सब्जी मंडी में आके आप सब्जी खरीदी करने का आनंद ले। जो यहाँ की पार्किंग की व्यवस्था है और हर बात की सुविधा है। यहाँ कोई चिकन नहीं, कोई गंदगी नहीं, सुंदर और स्वच्छ भाजी मंडी है। तो आप सबने आना और हमें सहकार्य करना। एक बार तो भी और सब्जी मंडी में आके विजिट देके जाना। ये हाथ जोड़ के हम सब्जी वाले आपसे विनंती करते हैं, एक बार औरंगपुरे में आके सब्जी देखे और सब्जी लेके जाना। नमस्कार सबको, नमस्कार नमस्कार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या बरोबर क्रॉस घे ना, आडवा घे ना। सावित्रीबाई फुले भाजी मंडई संभाजी पेठच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय आमदार अतुलजी सावे साहेब, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर भागवत कराड साहेब, माननीय आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब, आयुक्त अमोलजी येडगे साहेब, ज्यांच्या अथक प्रयासानं हिचं लोकार्पण लवकरात लवकर होऊ शकलं असे स्थायी समितीचे सभापती माननीय श्री अनिलजी मकरिये साहेब, आमचे मित्र आणि माझे सहकारी उपमहापौर आदरणीय राजेंद्रजी जंजाळ साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोरजी सितोळे साहेब, या प्रभागाचे 4ही सन्मान्य सदस्य सचिनजी खैरे असतील, दोन्ही ताई असतील, ऋषिकेशजी जयस्वाल आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझे महापालिकेतले सहकारी आणि जमलेल्या इथं माता भगिनी, आज जास्ती वेळ काही बोलणार नाही। सावे साहेबांना पण लवकर जायचंय। खूप दिवसाच्या कॉम्रेड बुद्धिनाथ बराळ सर आणि खोबरे ते दोघांचं तर खूप दिवसानंतर हिचं लोकार्पण झालं। ही शहरातली सगळ्यात जुनी शिस्तबद्ध पद्धतीने चालणारी भाजी मंडई आणि आता फक्त खोबरेताई आणि बराळ सर त्याचा काळ थोडा पुढे बदलत चालला, त्याच्यामुळं 2च गोष्टी ही भाजी मंडई चालू झाल्यावर मी सांगतो की आता आपल्या शहरामध्ये स्वच्छ भारत मिशनचं काम सुरू झालेलं आहे। त्याच्यामुळं प्रत्येक भाजी विक्रेत्यानं त्याचा कचरा वेगळ्या डस्टबिन मध्ये ठेवायचा, दुसऱ्या डस्टबिन मध्ये ठेवायचा आणि ती महापालिकेची रिक्षा तो कचरा घेऊन जाईल। नाही तर होतं काय की तुमच्याकडे पर्याय नसले की मग हे कुठे टाकायचं, मग ते खाली पडतं, मग त्याचा वास। त्याच्यामुळं ज्याला ओटे मिळालेले आहेत, त्याच्यानंतर ज्या विनंत्या तुम्ही
सगळ्या व्यासपीठातल्या सगळ्या नेत्यांनी केलेल्या आहेत. आयुक्त आम्ही सगळे बसून त्याचा निर्णय करूच, पण तिथं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं पूर्ण काम, घनकचरा व्यवस्थापनाचं पूर्ण काम आपल्या संघटनेनं हाती घेतलं पाहिजे. त्याला महापालिका पूर्णपणे मदत करणार, तुमचे सगळे ओला कचरा उचलून घेऊन जाणार, पण ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं झालं पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो. आणि खूप दिवसानंतर का होईना हे सुरू झालेलं आहे, पण आयुक्तांना अजून एक गोष्ट सांगतो, जयस्वाल साहेब, आता आतमध्ये जर ओटे दिले असतील तर रोडवरती अतिक्रमण चालणार बिलकुल नाही. आता जे बसतील ते आतमध्ये बसतील, बाहेर पुन्हा बाहेर वेगळे आतमध्ये वेगळे. ह्याचा पर्याय म्हणून आपण तिकडे दिलेला आहे. तर ज्यांना इथं मिळालं त्याच्या काकाचा मुलगा आला, आत्याचा मुलगा आला, त्याला तिकडे एक द्या, असं काही सुद्धा आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. कुठल्याही परिस्थितीत जे बिचारे त्याचा ओट्याचा भाडं भरून तिथं भाजी मंडईत बसतात गरीब लोक, तर त्यांनी तिथं आतमध्ये बसायचं आणि बाहेर कोणीतरी बसून व्यवसाय करायचा, असं चालणार नाही. त्याच्यामुळे आतमध्ये जे बसले त्यांना आमचं पूर्णपणे प्रोटेक्शन राहील. बाहेर बसलेल्या लोकांना आजच सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं अतिक्रमित कोणी चालणार नाही. नाहीतर काय होणार की ते आतमध्ये वेगळे बसले. मुकुंदवाडीला भाजी मंडई तयार केली, इंदिरा मार्केट बराळ सर तुम्हाला माहितीये, इतके 300-350 साहेब गाड्या दिल्या आतमध्ये गाड्या दिल्यानंतर ते आतमध्ये शिफ्ट झाले आणि बाहेर रोडवरती त्यांचे नातेवाईक बसले. मग रोडवर 30 गर्दी, आतमध्ये पण 30 गर्दी, तर त्याचा काय उपयोग होणार? त्याचा काही. मी सागर बाबासाहेब पुंड, सावित्रीबाई फुले भाजी मार्केट व्यापारी आहे. मी सर्व ग्राहकांना नम्रपणे विनंती करतो की आज 22/7/2026 रोजी या आपल्या सावित्रीबाई फुले भाजी मंडीचं लोकार्पण सोहळा अगदी आनंदीमय वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे. तर या माध्यमातून आपल्या छत्रपती संभाजीनगर मधलं ऐतिहासिक असं आणि सर्वात जुनं हे आपलं संभाजी पेठ मधील सावित्रीबाई फुले भाजी मार्केट आहे. या ठिकाणी आतापर्यंत या मार्केटमध्ये 3ऱ्या पिढीपर्यंत आम्ही व्यापारी लोक इथं व्यापार करत आहे. तरी सर्व सुजाण नागरिकांना मी व्यापारी बंधू भगिनी माता यांच्या वतीने आपल्या सर्व शहरातील सुजाण नागरिकांना नम्रपणे आवाहन करत आहे. तर येणाऱ्या 1 तारखेपासून या भाजी मार्केटचं लोकार्पण म्हणजे आपल्या सेवेत आम्ही सरळ सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तरी सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, बंधू भगिनींनी, मातांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवून आणि या मार्केटचा लोकार्पण सोहळा पार झाल्याच्या नंतरचा आपल्या सेवेत आम्ही सरळ या ठिकाणी भाजीपाला उपलब्ध करून देणार आहे. सुसज्ज आणि स्वच्छ असा भाजीपाला आमच्या मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तरी सर्व ग्राहकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि येणाऱ्या 1 तारखेपासून आम्ही सर्व व्यापारी आपल्या सेवेत हजर आहोत, एवढं मी तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती करतो. जय हिंद.